नमस्कार शेतकरी बांधवांनो. जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे. 19 नोव्हेंबर 2025 रोजी देशाच्या दक्षिणेकडील तमिळनाडू राज्यातील कोयंबतूर शहरातून देशाचे पंतप्रधान यांनी एकाच क्लिकवर डीबीटी प्रणालीद्वारे 21वा हप्ता देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवला होता. त्या दिवशी एक मोठा क्षण इतिहासात नोंदवला गेला, जिथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीचा निधी जमा झाला. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील, आणि फॉलो करा. आता तो क्षण उलटून गेला असला तरी त्यानंतर शेतकऱ्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमतो आहे: 22वा हप्ता कधी मिळणार, कुठून मिळणार आणि तो आपल्या खात्यात वेळेवर येणार का? पण मित्रांनो, याच प्रश्नासोबत एक अजून मोठी आणि आनंददायी बातमी समोर येते आहे. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती, जी 3 टप्प्यांमध्ये 2,000 रुपयांच्या हप्त्याने पाठवली जात होती. पण आता मिळत असलेल्या माहितीनुसार आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीच्या या सन्मान निधीत वाढ होण्याची शक्यता आहे. योजनेची रक्कम 10,000 ते 12,000 रुपयांपर्यंत नेण्यावर सरकार विचार करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. म्हणजेच आत्तापर्यंत मिळणारी मदत थेट दुप्पट होऊ शकते, ज्यामुळे शेतीसाठी लागणारा खर्च, बियाणे, खत, पाणी आणि मशागत यांसारख्या गरजा अधिक सोप्या रीतीने पूर्ण करता येतील. सरकारचे मुख्य उद्दिष्ट देखील हेच आहे की देशातील शेतकरी आर्थिक ताण न घेता आपल्या शेतजमिनीची मशागत करू शकतील, आपले उत्पादन वाढवू शकतील आणि शेतीला आधुनिकतेकडे घेऊन जाऊ शकतील. जर ही वाढ मंजूर झाली तर 2026 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन येणारे ठरणार आहे. शेती करणाऱ्या हातांना बळ मिळेल, शेतीवर प्रेम करणाऱ्या मनाला दिलासा मिळेल आणि ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखी गती मिळेल. पण मित्रांनो, आता आपण आनंदाच्या बातमीत रमून न जाता एक अत्यंत गरजेच्या मुद्द्यावर बोलूया. 21वा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि त्यामागे काही तांत्रिक कारणे असू शकतात. जर तुम्हाला हा लाभ मिळाला नसेल तर सर्वात आधी तुमच्या खात्यात अडचण कुठे आहे हे शोधणं गरजेचे आहे. या योजनेचा निधी फक्त त्याच खात्यात येतो जे पूर्णपणे डीबीटीसाठी पात्र आणि प्रणालीशी जोडलेले असते. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ई-केवायसी. जर तुम्ही अजूनही तुमची ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर ती तातडीने करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय सरकार तुमचा हप्ता तुमच्या खात्यात पाठवू शकत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे लँड सीडिंग. तुमच्या शेतजमिनीची नोंद सरकारच्या पोर्टलवर योग्य पद्धतीने जोडलेली नसेल तर हप्ता जमा होणार नाही. त्यासाठी तुमच्या तहसील कार्यालयात किंवा जवळच्या कृषी विभागात जाऊन जमीन नोंदणीची प्रक्रिया तपासून ती अपडेट करून घेणे गरजेचे आहे. तिसरा मुद्दा आहे आधार सीडिंगचा. शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता अडकल्याचे सर्वात मोठे कारण आधार बँक खात्याशी NPCI प्रणालीद्वारे लिंक नसणे हे असते. आणि जर तुम्हाला ही लिंक प्रक्रिया समजत नसेल किंवा तुमच्या बँकेत वारंवार अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत शून्य शिल्लक खाते उघडू शकता. हे खाते थेट NPCI डीबीटी प्रणालीशी जोडलेले असल्याने या खात्यात सरकारचा निधी विना अडथळा जमा होतो. तसेच तुम्ही ज्या बँक खात्यात लाभ घेऊ इच्छिता त्या बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घेऊ शकता. याशिवाय मोबाईलवरून NPCI पोर्टलवर जाऊन आधार लिंकिंगची ऑनलाईन विनंती देखील तुम्ही घर बसल्या करू शकता. यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करणारे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत, ज्यामुळे ही प्रक्रिया समजणे आणि पूर्ण करणे अधिक सोपे होते. 22वा हप्ता नेमका कधी पाठवला जाईल याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र मागील वर्षांचा अनुभव आणि चालू तयारी पाहता हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारकडून लाभार्थी यादी, खाते तपासणी, डीबीटी फिल्टरिंग आणि प्रणाली अपडेटचे काम वेगाने सुरू असल्याने कोणत्याही क्षणी अधिकृत घोषणा होऊ शकते. अजून एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे की 22व्या हप्त्यातच शेतकऱ्यांना 2,000 ऐवजी 4,000 रुपयांचा एकत्रित लाभ मिळू शकतो, जर रक्कम वाढीच्या प्रस्तावाला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली तर. त्यामुळे हा हप्ता फक्त आर्थिक मदत न राहता शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक नवी उमेद, नवा उत्साह आणि नवा विश्वास घेऊन येऊ शकतो. तुमच्या खात्यात कोणतीही समस्या असेल तर वेळ न दवडता ती तातडीने दुरुस्त करून घ्या, कारण योग्य वेळी केलेली छोटी कृती मोठा फायदा देऊन जाते. मला खात्री आहे आजच्या या माहितीतून तुम्हाला मार्गदर्शन मिळाले असेल, तुमच्या मनातील प्रश्नांना उत्तर मिळाले असेल आणि शेतीसाठीच्या या मदतीच्या प्रवासातील पुढचा टप्पा समजला असेल. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर ती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, कारण एकमेकांच्या मदतीतच खरी प्रगती असते. पुन्हा भेटू एका नव्या विषयासोबत, नव्या सरकारी अपडेटसोबत आणि ग्रामीण भारताच्या विकासाच्या नव्या अध्यायासोबत.
तोपर्यंत काळजी घ्या, जागरूक रहा आणि आपल्या हक्काच्या योजनेचा लाभ वेळेवर मिळवण्यासाठी सज्ज रहा. जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत.